प्रत्येक जीवाचा शुद्ध ब्रह्म मी हे स्फुरे, असं प्रत्येकाच्या जो जीव या भक्तिमार्गाला लागला, त्या भक्तिमार्गातून लागलेला जो प्रत्यक्ष जीव आहे, कोणी असं जीवात्मा, त्या जीवात्म्याला जेव्हा असं वाटेल शुद्ध ब्रह्म मी हे स्फुरे, की ते परब्रह्म शुद्ध परब्रह्म मीच आहे, असा ज्याचा भाव झाला, देवदुरी नाही तयाला. आणि हा सगळा भाव तयार होण्यासाठी वाङ्मयांचं लिखाण आहे. आपला भावच तयार झाला नाही तर आपला जे काय केलेले कर्म सगळे फुकट जातील. म्हणून भावाविनं देव न कळे निसंदेह. भाव तयार होण्यासाठी सगळे शास्त्र आहेत. शास्त्राचं वाचन का करावं आपण? जरी आपल्याला भगवंताची आत्मप्रचिती आली तरी पण त्या प्रचितीला खत पाणी घालण्याचं काम शास्त्र करतात. प्रत्येकाने समजून घ्या काय सांगतो ते. शास्त्र का वाचावं? सातत्याने शास्त्र हातातनं का टाकू नये? रिकामा अर्धघडी राहू नका असं का म्हटलं ज्ञानोबाया? त्यांनी त्या ग्रंथांमध्ये सगळा ठेवा आणून ठेवलेला आहे. भगवंताच्या शक्तीचा ठेवा कुठे शोधण्यापेक्षा भगवंताची एकवटलेली शक्ती तुम्हाला ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये मिळेल, नाथांच्या भागवतामध्ये मिळेल, तुकोबारांच्या गाथेमध्ये मिळेल, रामदास स्वामींच्या दासबोधामध्ये मिळेल, कबीरांच्या दोह्यामध्ये मिळेल. हे संत आहेत, कारण त्यांचा संतच देव आहेत. संत देव काय आहेत तर सतत ते देवाचा सतत नामस्मरण करत असतात, म्हणून ते संत आहेत आणि शांत आहेत. आपलं तसं नाही, आपण एकदा ध्यान केलं सगळं टाकून देतो. तसं करता कामा नाही, तसं होता कामा नाही. म्हणून शुद्ध ब्रह्म मी हे स्फुरे, शुद्ध ब्रह्म मी हे स्फुरे, स्फूर्ती तयाची ओंकाराची उत्पत्ती, तोही ब्रह्मपुरुष निश्चिशी त्याशी ब्रह्म म्हणती एकाक्षर. आता इथे भगवंत उद्धवला सांगतो की ज्याची अशी भावना झाली शुद्ध ब्रह्म मी हे स्फुरे स्फूर्ती, तेथेची ओंकाराची उत्पत्ती. ओंकाराची उत्पत्ती कुठे आहे? जर आपण परब्रह्म आहोत असा भाव तयार झाला का तिथूनच ओंकाराची उत्पत्ती होते. ओंकाराची उत्पत्ती कुठून होते? साधकाचा भाव असा तयार झाला, आपणच ब्रह्म आहोत, तरच ओंकाराची उत्पत्ती होते. आणि आपण बोललो नाही देव वेगळा आणि मी वेगळा, तर ओंकाराची उत्पत्ती होणार नाही. तोही परब्रह्म ब्रह्मरूप निश्चित, त्यानं तोच ब्रह्मरूप 100% तोच परब्रह्म आहे. ज्याने असं मनात विचार केला की आपण परब्रह्म आहोत, पण तो कशातून होतो माहिती आहे का तुम्हाला? स्वरूप ते नामातीत असे. नाम घेतला, नामाच्या पलीकडे गेलं तर स्वरूपाची ओळख आहे. मी ब्रह्म हे स्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी हे स्वरूपाचं ज्ञान आहे, हे रूपाचं ज्ञान नाही बरं का. ज्यांनी रूपाची पूजा केलेली आहे हे बाजूला ठेवूया आपण. अहम ब्रह्मास्मी जाण हे स्वरूपाचं ब्रीदवाक्य आहे. शुद्ध ब्रह्म मी हे स्फूर्ती हे कशातून निर्माण होतं तर त्या नामाच्या ध्वनीतून होतो उत्पन्न. ओंकार तत्वाच्या ध्वनीतून हे सगळं तयार होतं. असंच तयार होत नाही, वाचून तयार होत नाही. म्हणून ध्यानाकडे जास्तीत जास्त लक्ष घाला. ध्यानाकडे लक्ष लावण्याचं कारण काय की त्या ओंकाराचं स्फुरण जे आहे त्या स्फुरणातून तेथची ओंकाराची उत्पत्ती, जिचं आपण ब्रह्म आहोत असं आपल्याला समजायला लागलो. बरं ते कधी समजायला लागेल? जर त्या ओंकाराचा आपल्याला स्पर्श झाला तरच ना. ओंकार तत्वाचं नुसतं आपण ओम ओम बोलत गेलो, आपण मंदिरामध्ये गेलो, अजून ठिकाणी गेलो, सगळं आपण करत राहिलो, पण आपल्याला त्याची अनुभूती झाली नाही तर पुढचं काम होईल का आपलं? नाही ना. म्हणून लिहिलं की नाही, अनुभवाईनं मान डोळवू नको रे. अनुभव नसेल तर मग नुसतीच मान डोलून फायदा काय? बरेचसे माणसं असे आहेत, नुसती भजनाला बसतात आणि मान डोलवतात आणि काय कीर्तन काय करतात, भजन काय करतात, टाळ काय वाजवतात. पण इथं तर लिहिलं आहे, अनुभवाविनं मान डोलवू नको रे आणि हरिभजनाविनं काल घालू नको. म्हणजे काय? अनुभव नाही तर नुसतीच मान डोलून फायदा नाही. बरेचसे लोक नुसतेच माना डोलवतात, त्याचा फायदा काही होणार नाही. अनुभव पाहिजे. तोही ब्रह्मरूप निश्चित आहे, तोच ब्रह्मरूप 100% आहे आणि त्याशी ब्रह्म म्हणते एकाक्षर, आणि त्यालाच एकाक्षर ब्रह्माची अनुभूती येते. ब्रह्म एकाक्षर बरं का. मी नेहमीच म्हणतो की नाही, ऑल इन वन.
वन इन ऑल म्हणजे काय? ऑल इन वन, सगळ्यामध्ये तो एकच आहे आणि एकच सगळीकडे आहे. सगळीकडे एकच परमात्मा आहे आणि एकामध्ये सगळं सगळं ब्रह्म आहे, सगळं विश्व आहे. एवढा स्पष्ट सांगितलं आहे. त्या ओंकारापासून गहन श्रुती शाखा स्वरवर्ण झाले ते ब्रह्मरूप जान एवं वेद पूर्ण परब्रह्म. त्या ओंकारापासून स्वर, वर्ण आणि श्रुती यांच्या शाखा उत्पन्न झाल्या. त्या ओंकार तत्वातूनच स्वर, वर्ण आणि श्रुती यांच्या शाखा उत्पन्न झालेल्या आहेत. म्हणजे सगळं काय झालेलं आहे ते नामातूनच झालेलं आहे. सगळ्या गोष्टी नामातून झालेल्या आहेत. पण ते नाम आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभूती येत नाही. आणि ती अनुभूती येण्यासाठी श्रीगुरूंना शरण जायचं असतो. आणि श्रीगुरू काय करतात? एकांतामध्ये घेऊन जातात. आणि एकांतामध्ये गेल्यानंतर साधकाची स्थिती कशी होते? एकांताचे सुख देई माझं देवा, आघात या जीवा चुकोनिया. ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपला विसर पडू नये दे. ध्यानी रूप वाचा नाम ध्यानामध्ये, रूपामध्ये, वाचेमध्ये निरंतर त्याचं नाम असेल तरच आपल्याला असा अनुभव येईल. ध्यानी रूप वाचा नाम निरंतर, आपला विसर पडू नये दे. आपला विसरच पडत नाही. अशी ज्या वेळेला अवस्था होईल एकांतामध्ये गेल्यानंतर, त्यावेळेला आपल्याला त्या हरिनामाची अनुभूती येते, परब्रह्म तत्वाची अनुभूती येते, परब्रह्माचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो. ओंकार स्वरापासूनच काय होतं? तर ओंकार स्वरापासून वर्ण, श्रुती यांच्या शाखा उत्पन्न झाल्या. ते सर्व ब्रह्मरूपच असल्यामुळे वेदही पूर्ण परब्रह्मच आहे. म्हणजे इथे काय सांगतात की श्रुती, वेद ज्या ओंकार तत्वातून निर्माण झालेले आहेत. कारण ओंकार तत्वातून श्रुती, वेद, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे निर्माण झालेले आहेत. म्हणजे ते वेद पण परिपूर्णच आहेत. वेद पण परिपूर्ण आहेत. काही ठिकाणी सांगतात वेदांना नाही का कळला अंत पार ह्याचा, कानडा राजा पंढरीचा. आणि आता सांगतात की वेद पण परिपूर्ण आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचं? ह्या सृष्टीमध्ये जे जे काय दिसतं, जे जे काय असेल ते सर्व ब्रह्मरूपच आहे. सगळंच ब्रह्मरूप आहे. ते कसं काय सगळं ब्रह्मरूप आहे? कारण त्याने लिहिलं आहे की ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती. म्हणजे माझा सद्गुरूच निर्गुण तत्वाशी एकरूप झालेला आहे आणि संपूर्ण त्याने माझ्या हातात दिलं. म्हणजे सृष्टीमध्ये जे जे काय असेल, जे जे आपल्याला दिसतं नाही दिसत, ते सगळं भगवंताचंच रूप आहे. जे जे दिसे ते भगवंताचं रूप. दिसे, भाषे, ते रूप भगवंताचंच रूप आहे ते. आणि इथं तेच सांगतात की श्रुती पण काय सांगतात की वेदही पूर्ण परब्रह्मच आहे. अर्थात ब्रह्मा व्यतिरिक्त वेदाला स्वतंत्र अस्तित्व नाही. म्हणजे काय? ब्रह्माच्या शिवाय वेदाला स्वतंत्र अस्तित्व नाही बरं का. ब्रह्मातूनच, ब्रह्मतत्वातूनच वेद निर्माण झालेले आहेत. सृष्टीची उत्पत्ती वेदातून, त्या नामातूनच निर्माण झालेली आहे. कशी निर्माण झाली? तर 17व्या अध्यायामध्ये सांगतात ज्ञानोबराय, परिसृष्टीच्या उपक्रमा पुरीगा विरक्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकलाची होता, मज ईश्वरा ते न ओळखे न सृष्टी रचू शके, तो थोरू केला एके नामे जने. ज्ञानोबराय सांगतात परिसृष्टीच्या उपक्रमा पूर्वीगा विरक्तमा. अरे अर्जुना, जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळेला त्या निर्गुण निराकाराने ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती करण्यासाठी खाली पाठवलं. पूर्वीगा विरक्तमा वेडा ऐसा ब्रह्मा, एकटाच होता तो ब्रह्मदेव. निर्गुण निराकाराने त्या परब्रह्माला एकट्यालाच खाली पाठवलं. पण तो सृष्टीही न रचू शके. ब्रह्मदेव खाली आला आणि त्याला विचार पडला, अरे बापरे, सृष्टीची निर्मिती कशी करायची आपण? वेडा ऐसा ब्रह्मा, एकलाच होता तो, सृष्टी रचू न शके.
भगवंताने त्याला पाठवलं. ज्या भगवंताने त्याला पाठवला त्या भगवंतालाच विसरला तो. आणि सृष्टीची रचना पण त्याला करता आली नाही. पण त्याने नंतर आहे बापरे, आपल्याकडे नाम दिलेलं असतं, त्याला जेव्हा आठवलं नाम, त्या ब्रह्मदेवाकडं नाम होतं आणि त्याने नामाचा जप केला नाभी कमलाच्या तिथे, ताबडतोब सृष्टीची रचना त्याला करता आली. म्हणजे हे सगळं जे तयार झालेलं आहे ते नामातूनच तयार झालेलं आहे. म्हणून काय लिहिलं आहे की परब्रह्म नामातीत आहे, म्हणजे नामाच्याही पलीकडे ते आहे. त्या ब्रह्मदेवाकडं नाम असल्यामुळे त्या नामाचा जप त्यांनी सुरू केला आणि संपूर्ण सृष्टीची रचना त्यांनी केली. तो थोरू केला एक नामे जने, म्हणजे नामातूनच काय होतं, या सृष्टीची रचना झालेली आहे. जेवी सोन्याचे अलंकार पाहता सोन्याची साचार. बघा त्याने दृष्टांत दिला. बघा दृष्टांत लक्षात घ्या. एकच परब्रह्म सगळीकडे भरलेला आहे, पण एकच ब्रह्मावर आलेली सगळी माया आहे. आता त्याने सोन्याची रचना, सोन्याचा दृष्टांत दिला. जेवी सोन्याचे अलंकार पाहता सोन्याची साचार, तेवी श्रुती शाखा वेद विस्तार, तो अवघा ओंकार मद्रूपे. दृष्टांत दिला त्याने. जसं सोन्याचे अलंकार आहेत, अनेक प्रकारचे अलंकार आहेत. आता अंगठी आहे, हातात घालण्याचा कडा आहे, चैन आहे, ब्रेसलेट आहे, मंगळसूत्र आहे, सगळ्या प्रकारचे अलंकार आहेत, अनेक प्रकारचे अलंकार आहेत. पण ते कशातनं तयार झाल्यात? आपल्याला वाटतं ते अलंकार आहेत, पण अलंकार आहेत का ते? नाही. त्यांच्यामध्ये सोनं आहे म्हणून अलंकार आहे. जसं भगवंत सांगतो सृष्टीमध्ये जे जे काय दिसतं आपल्याला ती सगळी माया आहे. दिसे भासे ते रूप मायेचे, दिसे भासे ते रूप मायेचे. पण त्या मायेला चालवणारा तो परमात्मा आहे. पण आपण त्या मायेलाच बघतो, परमात्म्याला बघत नाही. तसं आपण काय करतो, अलंकारालाच बघतो. पण अलंकार ज्याच्यापासून तयार झालेले त्या सोन्याकडं कोणाचाच लक्ष नाही. आणि इथं तेच सांगितलं त्याने की जेवी सोन्याचे अलंकार पाहता सोन्याची सातर. सोन्याचे अलंकार सोनं आहे आणि सोनाच आहे खरं म्हणजे. अलंकाराला त्याने आकृती दिलेली आहे, आकार दिलेला आहे. तसं परब्रह्म जे श्रुती शाखा वेदविस्तार हा आहे, पण त्या ओंकार तत्वापासूनच झालेला आहे. म्हणजे ओंकार एकाक्षर तोच परब्रह्म आहे. मग त्याच्यावरती या श्रुती वेद ह्या सगळ्या निर्माण झालेल्या आहेत. तो अवघा ओंकार मद्रूपे. काय लिहिलं त्याने? नाथ महाराज काय सांगतात, तो अवघा ओंकार मद्रूपे. आणि तो ओंकार कसा आहे? ओंकार म्हणजे मीच आहे असं सांगतात. वेद प्रतिपाद्य पुरुषोत्तम, तो भक्त काम कलमद्रुम, तो हे बोलिला मेघश्याम आत्मा राम श्रीकृष्ण. आता हे सगळं कोणी सांगितलं आहे? वेदाने प्रतिपादन केलेला पुरुषोत्तम भक्त काम कल्पद्रुम असा आत्माराम मेघश्याम श्रीकृष्ण पुढे म्हणाला. म्हणजे हे सगळं कोणी सांगितलं आहे? भगवान परमात्म्याने स्वतःच सांगितलं आहे. बघा, भगवंताने स्वतः येऊन अवताराला येऊन सांगितलं आपल्याला. हा भागवत जो आहे तो भगवंताने स्वतः होऊन आपल्याला स्वतः येऊन त्यांनी अवतार धारण करून जड जीवांचा उद्धार करण्यासाठी हे आपल्याला वाङ्मयाचा अभ्यास दिलेला आहे. भगवंताने स्वतःहून सांगितले सगळं. तीही कांडी निज संबंधू पूर्वापार अतिविरुद्धू, हा वेदार्थ परमशुद्धू तुझ म्या विशुद्ध बोधिला. वेदाच्या तिन्ही कांडात आंतरविरोध आहे. काय सांगतात? वेदाच्या तिन्ही कांडामध्ये काय आहे? आंतरविरोध आहे असे कोणी म्हणतात. पण तुला जो अर्थ सांगितला तो परमशुद्ध आहे. वेदांमध्ये भगवंत सांगतो, वेदांमध्ये आतमध्ये आंतरविरोध आहे. काही लोकांचा विरोध आहे. हे वेदाने जे काय सांगितलं त्याला काही लोकांचा विरोध आहे. पण भगवंत सांगतो की पण मी तुला जो अर्थ सांगितला तो परमशुद्ध आहे. वेदांचा अर्थ तुला मी सांगतो उद्धवा, तो शुद्धच आहे. मी स्वतः सांगायला आलोय म्हणजे तो शुद्ध आहे. याहोनी या परता वेदार्थ नाही का सर्वता. आणि जे तुला आता वेदांनी काय सांगितलं आहे की परब्रह्म एकटाच आहे. परब्रह्म काय आहे?
एकच आहे. एकतत्व नाम दृढ धरा म्हणे, नाही का, हरीशी करून नाही का, ज्ञानोबा म्हणतात. परब्रह्म एकच आहे, सगळीकडे एकच भरलेला आहे. पण आपण अनेकांच्या मागे लागलोय. आपण काय लागलोय? अनेकांच्या मागे लागल्यामुळे आपलं नुकसान झालेलं आहे. तर आपण अनेकांच्या मागे न जाता सर्व घटी राम देहादेही एक या तत्वावर तत्वाशी आपण ठाम असलं पाहिजे. हो, ठाम असलं पाहिजे एका तत्वावर. आणि त्या तत्वावरती आपण आरूढ झाल्यानंतरच आपल्याला सगळ्या पोथ्या पुराण कळणार आहेत. मग माणसांना पोथ्या पुराण का कळत नाही? वाङ्मयाचा अर्थ का कळत नाही? कारण ते एकाशी एकरूप झालेलेच नाही ना. हो, ध्यान करत नाही तर ज्ञान कसं होईल? आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झालोच नाही तर आपल्याला त्याचा अनुभव येईल का? अजिबात अनुभव येणार नाही. प्रत्यक्ष परब्रह्म तत्वाशी एकरूप होऊन त्याचा अनुभव ह्या संतांना आल्यामुळे संतांनी हे वाङ्मयाचं लिखाण केलं. शिक्षणाची गरज नाही ते बरं का, कुठल्याच प्रकारचं वाचनही करायची गरज नाही. परब्रह्म सगळीकडे भरलेला आहे. पण सगळीकडे भरलेल्या त्या परब्रह्माशी जोपर्यंत आपण त्याचं भजन करत नाही, त्या भजना आनंदामध्ये जाऊन त्याच्याशी एकरूप होत नाही, तोपर्यंत त्याचा आपल्याला अनुभव येत नाही, त्याचा आपल्याला स्पर्श होत नाही. लिहिले की नाही, लोहे परिसावर रुसले, सोनेपणास मुकले, येथे कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. लोहे परिसावर रुसले. लोखंडाचं काम काय? परिसाला जाऊन स्पर्श करणं. सोनेपणास मुकले, जर त्या लोखंडाने परिसाला स्पर्शच केला नाही तर तो लोखंडच राहील. सांगायचं ते नाही, सांगायचं काय संतांना, की जोपर्यंत आपण परिसाला म्हणजे त्या नामाला, परिस कोणाकडे आहे? श्रीगुरूंकडे आहे. जोपर्यंत श्रीगुरू असलेल्या त्या नामरूपी परिसाला आपण जोपर्यंत स्पर्श करत नाही, श्रीगुरूंना भेटत नाही, तोपर्यंत आपल्याला लोखंडच राहील शेवटपर्यंत. तसं आपण दगडच राहू शेवटपर्यंत. पण जर त्या नामाचा स्पर्श, श्रीगुरूंना भेटून त्या नामाचा स्पर्श, त्या नामाचा अनुभव आपल्याला आला, तर जसा लोखंडाचा परिसाला लागल्यावर सोनं होतं, तसं आपल्या जीवाचं पण आपल्या शरीराचं पण कल्याण होतं, आपल्या जीवाचं पण कल्याण होतं. जसं त्या लोखंडाचं परिसाला लागल्यावर सोनं झालं, तसं आपण नामरूपी परिसाला आपला स्पर्श झाला, पण आपल्या देहाचा पण सोनाच होतो. सोनं होतं म्हणजे काय? आपण ह्या 184च्या फेऱ्यामधून बाहेर येतो आपण, आणि त्या परब्रह्म तत्वाशी एकलंबात्मक आपली बुद्धी होती. एका परब्रह्म तत्वाकडे जाणारा आपला मन तयार होतो. एकाशी आपण एकरूप होतो. सगळीकडे एकच परमात्मा आहे, पण आपण आपल्या बुद्धीने, आपल्या कल्पनेचे देव आहेत आपले सगळे. त्या कल्पनेच्या देवाने आपली कल्पना वाढवलेली आहे आणि आपली वाट लावून टाकलेली सगळे. म्हणून कल्पना जोपर्यंत आपली जात नाही तोपर्यंत आपल्याला देवाची प्राप्ती होऊच शकत नाही. कारण आपली कल्पना जाई सांडे, तैची गा परमार्थ घडे. लिहिले की नाही? ज्ञानोबा सांगतात, कल्पना जाई सांडे, कल्पना गेली की तुम्हीच देवात. अहंकार गेला तो का म्हणे देव झाला. याहोनी या परता वेदार्थ नाही का सर्वता, तुझं मी सांगितलं आता जाणता तोचा उद्धवाला काय सांगतो, की उद्धव जग बघ, मी तुला सांगतो की जोपर्यंत मी तुला आता जो अर्थ सांगितला त्याहून निराळा वेदाचा दुसरा अर्थ नाही आहे, आणि हे खात्रीने जाण. पुढे सांगतात, या वेदार्थाची निज खून हृदय भोगिता आपण होय जीवा शिवा समाधान ऐसे श्रीकृष्ण बोलिला. या वेदार्थाची निज खून अंतःकरणात बिंबली म्हणजे जीव आणि शिव यांचे ऐक्य होऊन समाधान होते. आलं की नाही का? कुठे आलो आपण आता? आपण खऱ्या बोधावरती आपण आलो. प्रत्येकाने समजून घ्या बरं का. शांत चित्ताने मन शांत ठेवा, एकाग्र व्हा. इकडे तिकडे तुमचा मन कुठं जाऊ देऊ नका. इथं नाथ बाबा काय सांगतात, की जोपर्यंत आपल्याला वेदार्थाची निज खूण अंतःकरणात बिंबली,
जे काय वेदांनी सांगितलं आहे त्याची निज खूण काय आहे की आपणच परब्रह्म आहोत, ही निज खूण आहे. अहम ब्रह्मास्मी, आपण परब्रह्म आहोत, ही निज खूण जोपर्यंत सापडत नाही, कुठपर्यंत सापडत नाही, जोपर्यंत श्रीगुरू आपल्या डोक्यावर हात ठेवत नाही, तुपाची पेरणी करत नाही आणि आपल्या जीव शिवाचा ऐक्य करून देत नाही, तोपर्यंत आपल्याला कुठल्याच ग्रंथाचा अर्थ करणार नाही. म्हणून जीव शिव ऐक्य करी तो सद्गुरू सांगितलं की नाही. जोपर्यंत जीवाचा आणि शिवाचा, जीव पण आपल्या आतमध्ये आहे आणि शिवतत्व पण आपल्या आतमध्ये ठसून भरलेलं आपल्याकडे, पण त्याचं मिलन काय होत नाही जीव शिवाचं, तर तसा गुरु आपल्याला भेटत नाही. आपल्याला आपल्या डोक्यावर तुपाची पेरणी करून किंवा नेत्रकटाक्षाने किंवा आलिंगन देऊन जोपर्यंत आपल्याला तसा गुरु मिळत नाही, तोपर्यंत जीव शिवाचं ऐक्य होत नाही. जोपर्यंत जीवाचा आणि शिवाचं ऐक्य होत नाही, तोपर्यंत अष्टसात्विक भाव होत नाही, तोपर्यंत आपल्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती कोणालाच होणार नाही. खरं ज्ञान तिथंच आहे. अष्टसात्विक भाव झाल्यानंतर प्रबोधाचं चिंतन दिलं जातं आणि प्रबोधाच्या चिंतनातून आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होतो आणि या देहाचा पूर्ण विसर पडतो. आपलं पूर्ण, बरं का, तुम्ही कुठे आहात काय आहेत तुम्हाला माहीत पडत नाही. जेवढा वेळ तुम्ही ध्यान करणार तेवढं तुम्ही त्या परब्रह्माशी एकरूप झालेले असणार. तोपर्यंत तुमच्या देहाचा भान तुम्हाला राहत नाही आणि तुम्ही अर्धा तास, 1 तास, 2 तास, 4 तास, 10 तास जेवढं तुम्ही भजन कराल तेवढं त्या भजनानंदामध्ये तुम्ही जाल आणि देहाचा विसर पडतो, संसाराचा विसर पडतो, प्रपंचाचा पूर्ण विसर पडतो आपल्याला. आणि जिथं विसर पडतो तिथं परमात्म्याची प्राप्ती तिथल्या तिथंच आहे. लांब कुठं जायची गरज, कारण तो तर सगळीकडे भरलेला आहे. परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. परमात्म्याने अशी एकही वस्तू जगामध्ये नाही. अर्जुना मी नसे ऐसे कवन ठाव असे, परी प्राण्याचे दव कसे मातेनं देखती. मला बघत नाही, सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. जीव आणि शिव यांचे ऐक्य होऊन समाधान होते. ज्यावेळेला परब्रह्माची भेट होते, जीव शिवाची भेट होते, त्यावेळेला आपल्याकडे समाधान लाभतो. आपल्याला काय होतं, आपल्याला समाधान लाभतं. आपल्याला हे एकदाच उद्धव त्या अर्थावर चिंतन करू लागला. आता बघा पुढं मस्त दाखवले. आता शेवट आला आपल्याला, या अध्यायाचा शेवट आला. प्रत्येकाने लक्ष द्या. हे एकदाच उद्धव त्या अर्थावर उद्धवाला हे माहीत पडलं की जीव शिवाचं ऐक्य होतं. उद्धव म्हणजे तुम्ही, आम्ही. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला आम्हाला माहीत नाही की आपल्या जीवाचं आणि शिवाचं मिलन आपल्या आतमध्येच आपलं होतं. मला सांग, कोणाला माहीत आहे? कोणी सांगतो का कोणाला? प्रत्येकजण सांगतो, ह्या देवाची पूजा करा, त्या देवाची पूजा करा, इकडे जा, तिकडे जा. 33 कोटी देव आपल्या आपण काय केलं आहे, स्थापित करून ठेवलं आहे. पण असा कोणी सांगत नाही की आपल्या जीव आणि शिवाचा ऐक्य होतो. आणि एकदा का जीवाचं शिवाशी ऐक्य झालं आणि त्या परब्रह्माची तुम्हाला अनुभूती आली की सगळ्या ग्रंथांचा अर्थ तुम्हाला कळायला लागतो आणि मग तुम्हाला वैराग्य प्राप्त होतो, विवेक प्राप्त होतो, सामर्थ्य तयार होतो. सगळं तुमच्याकडे आहे. पण तेवढं सोडून बाकी लोक सगळे सांगतात. बाकीचा जो सटर फटर आहे तो सगळा सांगतात. आता उद्धवाची अशी अवस्था झाली, जीव आणि शिवाचं मिलन होतो हे ऐकताच उद्धव त्या अर्थावरच चिंतन करू लागला आणि त्याचे डोळे भरून आले, मन स्वानंदात बुडाले. लगेच ताबडतोब तिथे काय झालं, त्याला ताबडतोब काय झालं, हे ऐकून उद्धव जाणं झाला वेदार्थी निमग्न, दोन्ही टवकारले नयन स्वानंदी मन बुडाले. आणि त्याच्या डोळ्यामध्ये लगेच ताबडतोब काय झालं, डोळ्यामध्ये आनंद भरला, डोळे त्याचे टवकारले आणि चित्त चैतन्या मिरण्ये पाडी, कंठी बाष्पद्रडाडी, लागता स्वानंदाची गोडी, उभिली गुढी रोमांची. आणि त्याचं लगेच ताबडतोब बोलल्या त्याचं चित्त चैतन्याशी एकरूप झालं. त्याचं जे चित्त होतं ते चैतन्य तत्वाशी एकरूप झालं. चैतन्य म्हणजेच परमात्मा आहे. परमात्मा म्हणजे काय, तुमच्या आमच्यामध्ये असलेलं जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजेच ईश्वर आहे. चैतन्य म्हणजे काय,
चैतन्य म्हणजेच ईश्वर आहे. बघा, एखादा माणूस आहे, आपण त्याला डिक्लेअर कधी करतो मेला म्हणून, त्याचा श्वास निघून गेला, त्याच्यातलं चैतन्य निघून गेलं की आपण डिक्लेअर करतो चैतन्य गेला, हा माणूस गेला. तसं चैतन्य हाच ईश्वर आहे. कसं आहे, आपल्या प्रत्येक जीवाला चालवणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजे ईश्वर आहे. आपल्यातलं चैतन्य गेलं का आपण गेलो. मग चित्त चैतन्य मिळणी पाडी, चित्तामध्ये ते चैतन्य त्याला अनुभवाला आलं. कोणाला? उद्धवाला. कंठी बाष्प द्रडाडी, आणि कंठामध्ये त्याला हुंदका आला. कंठामध्ये माणूस एकदम रडल्यावर कसा हुंदका येतो तसा हुंदका आला. आणि काय झालं? लागता स्वानंदाची गोडी, आणि त्याला आनंद त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या मनाकडे आनंद तयार झाला. का? तर तो चित्त चैतन्यामध्ये गेला. चित्त चैतन्य मिळाले त्याने निज वस्तूशी दाविले. चित्त चैतन्य मिळाले त्याने निज वस्तूशी दाविले. ज्ञानिया म्हणजे ज्ञानाचा उल्लेख काय केला आहे की ज्ञानिया म्हणजे चैतन्यच केवळ माझे. ज्ञानी माणूस तोच आहे की ज्याला चैतन्य तत्वाचा अनुभव आलेला आहे. तो आत्मतत्वाशी, आत्मचैतन्याशी एकरूप झालेला आहे, त्याला ज्ञानी म्हणतात. ज्ञानी जो म्हणजे तो चैतन्याची केवळ म्हणजे, आणि सर्वस्व माझे चैतन्य तो. ज्ञानोबा सांगतात ज्ञानी जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे, म्हणजे माझ्या चैतन्याशी एकरूप झालेला माणूस तोच ज्ञानी आहे. बाकी एका चैतन्याला सोडलं, एका आत्मस्वरूपाला सोडलं तर ते अज्ञान. बघा, इथे स्पष्ट लिहिलं त्याने, चित्त चैतन्य मिळणी पाडी, कंठी बाष्प द्रडाडी, लागता स्वानंदाची गोडी, उभिली गुढी रोमांची. त्याच्या सर्व अंगाला काय झालेलं आहे? रोमांच आलेले आहेत. अंगावरचे केस उभे राहिलेत, त्याचे संपूर्ण रोमांच उभे राहिले. त्याचे शरीरी स्वेद संकपता, नैनी स्वानंद जळ येता, बोल बुडाला सरवता, मूर्छा येता सावरी. आणि त्याला काय झालेलं आहे? उद्धवाला शरीरी स्वेद संकंपता, शरीरामध्ये अंगाला सगळे घाम आलेलं त्याचे, आणि असं कंपन सुटलं त्याला, अंग त्याचं थरथर कापायला लागले उद्धवाचं. आणि ही स्थिती जोपर्यंत माणसाकडे येत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती, आत्मज्ञानाची प्राप्ती कोणालाच होणार नाही. नाथांनी किती ठिकाणी टाकलं आहे, 14व्या अध्यायामध्ये, 6व्या अध्यायामध्ये. घडी नाथ महाराज हेच सांगतात की तुमचा अंतःकरणेचा भाव जो आहे, चित्त चैतन्य मिळाले त्याने निज वस्तूशी दाविले. चित्त जोपर्यंत चैतन्याशी एकरूप होत नाही, आपल्या शरीरामध्ये असलेलं चैतन्य त्या चित्तामध्ये असलेल्या चैतन्याशी एकरूप होऊन जोपर्यंत आपल्याला अष्टसात्विक भाव होत नाही तोपर्यंत आत्मज्ञानाची अनुभूती साधकाला येत नाही. आणि म्हणून आपल्याला अनुग्रहावर 4-4, 5-5, 10-10 वर्षे लोकांना ठेवतात. त्याचं कारण हेच आहे. तर काही साधक असे त्यानं पहिला अभ्यास दिलाय, पण त्याच्यानंतर त्या लोकांनी घाई केल्यानंतर ते त्यांना नंतर जमलंच नाही शेवटपर्यंत. तर कुठल्याही साधकाने घाई करू नये. जोपर्यंत आपल्या सात्विक, बघा आता हीच अवस्था आहे. बघा 21व्या अध्यायामध्ये आलाय, आणि आता त्या उद्धवाची अशी अवस्था झालेली आहे. आणि ही अवस्था होणं म्हणजे तुमच्या आत्मज्ञानाची सुरुवात. तुम्हाला चैतन्याची अनुभूती येते. चित्त चैतन्य मिळणी पाडी, कंठी बाष्प द्रुढ आडी, लागता स्वानंदाची गोडी, उभिली उडी रोमांची. शरीरी स्वेद संकंपता, नैनी स्वानंद जळ येता, म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू आले, आनंद अश्रू. बोल बुडाला सर्वथा, मूर्छा येता सावली. मूर्छेवरून पडाला, त्याला असं वाटलं तर मी पडेन, उद्धवाला वाटलं. आणि ही अवस्था प्रत्येक साधकाची व्हायला पाहिजे. तर हृदय आली आठवण, हे भले नव्हे दूषितपण, झनी निज धाम जाय श्रीकृष्ण, येणे झाके नाही उघडले. आणि नंतर सावरलं स्वतःला त्याने, उद्धवाने. त्यांची अष्टसात्विक भाव, त्यांच्या शरीराची अवस्था होता त्याने उद्धवाने स्वतःला सावरला.
आणि त्याच्या लक्षात आलं, अरे बापरे, की कृष्ण परमात्मा निजधामाला गेला तर मग आपले वांदे होतील. म्हणजे कृष्ण परमात्मा आता निजधामाला जायला निघणार आहे एवढी त्याला आठवण आली. आणि म्हणून त्याने आपला जो काय आपल्या अंगामध्ये जे काय सात्विक भाव निर्माण झाले होते ते सात्विक भाव त्या उद्धवाने आवरलेले आहेत. तेव्हा हृदय आली आठवण, बघा त्याच्या हृदयामध्ये आठवण आली, अरे बापरे, हे भले नव्हे दुश्चितपण, धनी निजधामा जाय श्रीकृष्ण याने धाके नयन उघडले. पटकन त्याने डोळे उघडले तेव्हा घवघावीत घन सावला, मुकुट कुंडले मेखला, कासे झळके कसिला सोनसरा, अपादा वनमाला शोभत. आता अष्टसात्विक भाव झाल्यानंतर प्रत्यक्ष उद्धवाला त्या भगवंताच्या रूपाचं दर्शन झालेलं आहे. भगवंताच्या प्रत्यक्ष रूपाचं दर्शन झालेलं आहे. म्हणून जोपर्यंत अष्टसात्विक भाव होत नाही तोपर्यंत स्वरूपाची आणि रूपाची दोन्ही ओळख होत नाही माणसाला. म्हणून अष्टसात्विक भाव या भक्तीमध्ये खूपच महत्त्वाचे आहेत. रूपाची पण ओळख होईल, रूपाचं दर्शन पण भगवंत देतो, पण सात्विक भाव झाले तर. असं कोणाही सात्विक भाव झाल्याशिवाय भगवंताला प्रत्यक्ष मूर्तीमध्ये पण आपल्याला भगवंत दिसायला लागतो, पण सात्विक भाव आपले तयार झाले तर. म्हणून सगुण निर्गुण एकू गोविंद रे, सगुण पण गोविंद आहे, निर्गुण पण गोविंद रे. गेलं की नाही, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. उद्धवाची अशी अवस्था झालेली आहे. उद्धवाची कशी अवस्था झालेली आहे की अष्टसात्विक भाव झाले आणि प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन त्याला झालेलं आहे. तेव्हा मेघ श्याम मुकुट कुंडले मेखला यांनी युक्त, कमरेला पितांबर व गळ्यात पायापर्यंत रुळणारी वनमाळा यांनी शोभणारा तेजस्वी श्रीकृष्ण दिसला. आत्ता त्याला श्रीकृष्ण दिसला बघा. जोडीला असून पण आता दिसला. कधी दिसला? ज्यावेळेला अष्टसात्विक भाविले त्यावेळेला पण त्याला सगुण रूपामध्ये भगवंत दिसला. मग एवढे वर्ष दिसला नव्हता का? का दिसला नाही एवढे वर्ष त्याला? माणसाचा अंतकरणीचा भाव हाच परमात्मा आहे. तुमचा जसा जसा ज्याचा भाव असेल तसा तसा परमात्मा आहे. पण भावाला किंमत आहे हो. भाव आपला असेल माईक, देव पण महापाईक आहे. भाव कसा आपला असला पाहिजे तर भगवंताच्या बद्दल आपला भाव शुद्ध भाव असला पाहिजे, एकदम शुद्ध. म्हणून ज्याचा जसा जसा भाव तैसा तैसा देव. अंतरी भोगी चैतन्य घन, बाहेर उघडिता नयन, आनंद विग्रही श्रीकृष्ण मूर्ती संपूर्ण सम्मुख देखे. आता भगवंताची मूर्ती उद्धवाने कशी बघितली? अंतकरणात त्याने ज्या ज्या चेतन ब्रह्माचा अनुभव घेतला, अंतकरणामध्ये आतमध्ये त्या उद्धवाने ज्या चेतन ब्रह्माचा अनुभव घेतला, जे चैतन्य स्वरूपाचं ब्रह्म त्याचा अनुभव घेतला, त्याचेच मूर्तिमंत स्वरूप असा श्रीकृष्ण त्याला समोर दिसला. ज्या चैतन्य परब्रह्माचा अनुभव घेतला तोच चैतन्य ब्रह्म त्या उद्धवाला समोर दिसला. मेघश्याम मुकुट कुंडले मेखला यांनी युक्त, कमरेला पितांबर आणि गळ्यापर्यंत वनमाला, गळ्यातून पायापर्यंत रुळणारी अशी वनमाला, असा तो भगवंत त्याला प्रत्यक्ष रूपामध्ये दिसला. आपण स्वरूपाकडे गेलो तर आपल्या रूपाची ओळख होणार आहे. नुसत्या रूपाचं दर्शन असं होत नाही अष्टसात्विक भावाशिवाय. अपार अपार पुण्य लागतो, अपार भक्ती लागतो, त्याला भगवंताबद्दल प्रेम लागतो. आणि अंतःकरणामध्ये प्रेम जोपर्यंत उत्पन्न होत नाही, भाव उत्पन्न होत नाही. म्हणून देव भावाचा भुकेला, भावार्थ देखोनी बोलला. आणि ते मनाशी म्हणाला की खरोखर श्रीकृष्ण ज्ञान स्वरूप आहे. आता उद्धवाचा असा अनुभव आला की भगवंतच ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे ज्ञानाचा स्वरूपच भगवंत आहे.
ज्ञानदाता आहे बघा, ज्ञानदाता पण, ज्ञान देणारा पण तोच आहे, ज्ञान स्वरूप भगवंतच आहे, ज्ञान देणारा पण भगवंत आहे आणि सगुण निर्गुण रूपाने परिपूर्ण ब्रह्म आहे. भगवंत कसा आहे, सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपाने आहे. पण आपल्याला याची ओळख का होत नाही, तर आपला सात्विक भाव कमी पडतो. जोपर्यंत आपला सात्विक भाव होत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताचं दर्शन, बाप भाग्य उद्धराचे बघा, उद्धवाचं भाग्य उदयाला आलं. सगुण निर्गुण दोहीचे सुख भोगी तसे साचे, हे श्रीकृष्ण कृपेचे महिमान. भगवंताची कृपा झाली तरच हे आपल्याला ज्ञान प्राप्त होतो. ज्ञानवराने लिहिले, आगा सूर्योदय झालिया, सूर्याची पाहाव धनंजया, तैसे माते मी या जाणावया, मीच हेतू. भगवंताने लिहून ठेवले, गीतेमध्ये लिहून ठेवले. ज्ञानवरा सांगतात, आगा सूर्योदय झालिया, सूर्याची पाहाव धनंजया. अरे धनंजय अर्जुना, सूर्याचा उगम झाला तर सूर्याच्या प्रकाशातच सूर्य बघता येतो. तैसे माते मी या जाणावया, मीच हेतू. तसं भगवंताला जाण्याचं असेल तर भगवंताचीच कृपा लागतो साधकावर. जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत भगवंताचं आपल्याला दर्शन होणार नाही. आणि भगवंताची कृपा झाली तर, भगवंताची कृपा झाल्यानंतर आपल्याला तसा सद्गुरू मिळतो. आणि तसा सद्गुरू आपल्याला मिळाला नाम देणारा, तर आपल्याला भगवंताचं दर्शन करून देतो तो. श्रीगुरू कशाला आहे, तर जीवशिव ऐक्य करून आपल्याला त्या भगवंताची, आपल्याला भगवंताशी एकरूप करून देणं. भगवंताशी एकरूप झाला की श्रीगुरू बाजूला होतात. कारण श्रीगुरूंचं कार्य काय, तर जीवशिव ऐक्य करून ते बाजूला होतात. मग तो ब्रह्मानंदामध्ये जातो साधक. म्हणून गुरु हे काय, तर गुरु हे तत्व आहे. पण कधी अंतकाली बरं का, लगेच हे कोणाला एवढं जमणार. ते तर सद्गुरू कृपा संपूर्ण, ते तर शिष्याच्या आवडीप्रमाणे. तो जय मागे मूर्ती सगुण तै तेची जाण गुरुदे. आता इथं काय लिहिले, नाथ महाराज काय सांगतात, जे तर सद्गुरू कृपा संपूर्ण, जे तर श्रीगुरूंची कृपा संपूर्ण त्या साधकावर होते, ते तर शिष्याची आवडीप्रमाणे. ते तर शिष्याचा जसा भाव असेल तसा भगवंत दिसतो. तो जे मागे मूर्ती सगुण ताई तेची जाण गुरुदे. मग तो सगुण रूपात पाहिजे तर सगुण रूपात दर्शन होतो, निर्गुण रूपामध्ये पाहिजे तर निर्गुण रूपामध्ये पण दर्शन होतो. पण सत्शिष्याचे भाव तसे व्हायला पाहिजे. आपला भाव जसा भाव तसा देव, जयांगी जैसा भाव लिहिले का नाही, तसाच देव आहे ना. ज्याच्या अंगामध्ये जसा भाव असेल, एखाद्या माणसाकडे विषयांचा भाव, त्याला विषय मिळतात. एखाद्या माणसाकडे चोरीचा भाव, त्याला चोर म्हणून त्याला चोरी करायचा भाव, तो त्याला चोरी करायला मिळतो. त्याला जसा भाव असेल माणसाचा तसा देव आहे. पाहिजे निर्गुण निज प्राप्ती, ऐशी आवडी ज्याची चित्ती, तर निर्गुणाची निजस्थिती गुरुकृपा निश्चित नांदवी. पाहिजे निर्गुण निज प्रती. निर्गुण कसा आहे, निज प्राप्ती. पाहिजे निर्गुण निज प्राप्ती. निर्गुण तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या जवळच ती प्राप्ती आहे. निज प्राप्ती म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये तो भगवंत आहे. निर्गुण ऐशी आवडी ज्याचे चित्ती, ज्याची अशा चित्तामध्ये अशी आवड निर्माण झाली की आपल्याकडेच परमात्मा आहे, आपल्या आतमध्येच तो भरलेला आहे, नव्याने आपणच परब्रह्म आहोत असा ज्याचा भाव झाला, तर ज्याचे चित्ती ते निर्गुणाची या निजस्थिती. मग आपल्याला जो अनुग्रह दिलेला असतो तो कसला आहे, तर आपलेच ज्ञान आपलेच ध्यान, आपणच ब्रह्म आहोत. अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान आपलेच ध्यान, आपणच परब्रह्म आहोत. अनुग्रह करी भ्रमाचा निरासा, अज्ञानाचा नाश तात्काळची. तुम्ही तुमच्या अंतरात्म्याचं ध्यान केला. अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान आपलेच ध्यान, आपलंच ज्ञान आहे, आपलंच ध्यान आहे, आपणच ब्रह्म आहोत असा ध्यान केला तर परमात्मा, निर्गुण परमात्म्याची प्राप्ती होते. अनुग्रहकारी भ्रमाचा निरासा, अज्ञानाचा नाश तात्काळची. अनुग्रह काय करतो, सगळं आपलं भ्रम घालवतो, अज्ञान घालून टाकतो आणि मग आपल्याच स्वरूपाशी आपण एकरूप होतो. आणि म्हणून अनुग्रह फार महत्त्वाचा आहे. ते निर्गुणाची निजस्थिती गुरुकृपा निश्चिती नांदवी. सगुण निर्गुण स्वरूप दोन्ही
भोगावया आवडी ज्याचे मनी, तेही स्थितीच्या गुरुदानी कृपालुपणे समर्थ. म्हणजे आता काय सांगतात तिथे की सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्वरूपांचा अनुभव शिष्याला त्याच्या इच्छेप्रमाणे देण्यास गुरु समर्थ असतात. सद्गुरूंचा महिमा आगाध आहे. वेदही त्याचे वर्णन करू शकत नाही. सद्गुरू कृपेला दुर्लभ काहीच नाही. बघा, गुरुकृपा झाली तर सद्गुणाचं पण तुम्हाला दर्शन होईल आणि निर्गुणाचं पण दर्शन होईल. पण गुरुकृपा पाहिजे. जोपर्यंत गुरुची कृपा होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला कितीही पूजा केली तरी आपल्याला त्याची प्राप्ती होणार नाही. आणि गुरुकृपा फार महत्त्वाची आहे. सद्गुरूंचे आघात महिमानं जे वेदानं बोलावायचे जाणं, त्याची कृपा झाली अपूर्ण दुर्लभ कोण पदार्थ. जे वेदांनाही कळत नाही ते सद्गुरु कृपेने आपल्याला कळायला लागतो. ते कृष्ण कृपेस्तव जाणं, तिथले उद्धवाचे दुर्लभपण. सगुण निर्गुण एक कृष्ण हे कोण संपूर्ण बाणली. म्हणजे आता काय सांगतात, श्रीकृष्णाच्या कृपेमुळे उद्धवाला दुर्लभ असे काहीच राहिले नाही. बघा, भगवंताची कृपा झाली तर माणसाला दुर्लभ असं काहीच नाही. सगुण व निर्गुण ही दोन्ही श्रीकृष्णाचीच रूपे आहेत. ही खूण त्याला पटली. कोणाला? उद्धवाला ही खूण पटली की सगुण आणि निर्गुण ही दोन्ही रूप कोणाची आहेत? तर भगवंत कृष्ण परमात्म्याची दोन्ही रूप आहेत असं त्याला अनुभवाला आलं. आणि आपल्या प्रत्येक साधकालाही असंच अनुभव येईल. सगुण आणि निर्गुण एकच आहेत, पण त्याची अनुभूती आपल्याला कधी येईल तर गुरुकृपा झाल्याशिवाय हे काय कळत नाही. जाणून कृष्णाचे परिपूर्ण, जाणीव कृष्णाचे पूर्णपणे त्याचे लक्षणी श्रीचरण धावणे उद्धव आपण घाली लोटांगण हरिचरण. उद्धवाने कृष्ण कृपा जाणून त्यांच्या चरणावर लोटांगण घातले. म्हणजे कृष्णाची कृपा झाली असं माहीत पडल्याबरोबर उद्धवाने जाऊन काय केलं आहे? भगवंताच्या पायावर लोटांगण घातलेलं आहे. तेव्हा सावळा संकर्षण चारी बाह्या पसरी. श्रीकृष्ण उद्धवाचा प्रेम उचलून दिदले आलिंगन स्वानंद आहे. तेव्हा भगवंताने उद्धवाला काय केलं आहे? पाया पडलेला आहे. उद्धवाला हाताला धरलं आहे, उचललं आहे आणि त्याला भगवंताने आलिंगन दिलेलं आहे. चारी बाह्या पसरून काय लिहिले? चारी बाह्या पसरी. श्रीकृष्ण उद्धवा सप्रेम उचलून दिदले आलिंगन स्वानंद आहे. आणि मग कृष्ण परमात्म्याला 4 हात 4 भुजा निर्माण झालेले आहेत आणि 4ही हातांनी उद्धवाला आलिंगन दिलेलं आहे भगवंताने. का? तर त्याचे सात्विक भाव झाले. अष्टसात्विक भाव झाले तरच आपल्याला भगवंत उचलून घेतो. मग सगुण आणि निर्गुण ही दोन्ही रूप आपल्याला दाखवतो भगवंत. तेव्हा सावला संकर्षण चारी बाह्यापासून श्रीकृष्ण उद्धव सप्रेम उचलून दिदले आलिंगन स्वानंदे. त्या आलिंगनाचे सुख अनुभवी जाणते देख, तो उद्धवाशी झाला हरिक, त्याचा जाणता एक श्रीकृष्ण. आता त्या उद्धवाला आलिंगन दिल्यानंतर भगवंताने त्या उद्धवाला किती आनंद झालेला आहे ते भगवंतालाच माहिती आणि त्या उद्धवालाच माहिती. काय त्या आनंदाचं वर्णन असेल महाराज, सांगू शकत नाही आपण. भगवंत प्रत्यक्ष येऊन मिठी मारतो ज्या साधकाला, त्याचा आनंद किती असेल मला सांगा. आणि एकदा का तुम्हाला मिठी बसली, भगवंताची मिठी बसली, तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. तुकोबारा सांगतात, तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. बघा, माझ्या चित्तामध्ये तुझ्या पायांची मिठी पडली. नव्हे सारीचा निराळे लवण मेरे विता जळे. तुकोबारा सांगतात, नव्हे सारीचा निराळे लवण मेरे विता जळे. एकदा का मीठ पाण्यामध्ये मिळाला का त्याला बाजूला करता येत नाही. तसं उद्धवाला बाजूला करता आलं नाही भगवंताला, कारण तो भगवत स्वरूपच झाला. तुका म्हणे बळी जीव दिला पायात आली. काय सांगतात तुकोबारा? बळेच संतांच्या पायावर जीव द्या. संतांच्या पायावर जीव दिल्याशिवाय आपल्याला तुका म्हणे बळी जीव दिला पायात आली. बघा, तुकोबारा काय सांगतात? तुझं पाहता सामोरी दृष्टीने फिरे. भगवंता तुला समोर बघलं तर पाठीमागे दृष्टी माझी वळतच नाही, संसाराकडे वळतच नाही मी. एकदा का साधक त्या भगवंताच्या त्या भजनाला लागला, भगवंताचं दर्शन झालं, सगुण असो निर्गुण असो,
का त्याची दृष्टी संसाराकडे मागे झेप घेत नाही. माझ्या चित्तात तुझ्या पाया मिठी पडली पंढरा. चित्तामध्ये मिठी पडतो. त्या नामाची भेट कुठं होतं आपल्याला? चित्तामध्ये होतो. तर चित्ती प्रगटे चैतन्य घन लिहिले की नाही? चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर तयार होतो. आणि एकदा का चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर मिळाला तुम्हाला, तर तुम्हाला काय कुठे जायची गरज आहे सांगा? कारण चैतन्य हाच ईश्वर आहे आणि त्या नामाचं चैतन्य आहे. हरिनामाचं चैतन्य जर तुम्हाला चित्तामध्ये तयार झालं, तर मग तुम्हाला काय मिळवायचं राहिलं तुम्हाला? चित्ती प्रगटे चैतन्य घन, तोच चैतन्य घन आहे, तोच आपला ईश्वर आहे, तोच आनंद घन आहे. नवे सारिता निराळे लवन मेळविता जळे. तुकोबारा सांगतात, एकदा का मीठ समुद्रात गेला परत मिळत नाही. तो समुद्र एवढा व्यापक होतो, तसा आपण काय होतो? तसा साधक व्यापक होतो. भगवंत व्यापक आहे, साधक पण व्यापक होऊन जातो. आणि ती व्यापकतेची भूमिका येण्यासाठी आपल्याला जन्म आपण किती जन्म गेले आपले, पण या नामाच्या माध्यमातून हे सगळं मिळतं बरं का आपल्याला. एक नाम नसेल तर बाकी कुठलंच काम नाही सांगितलंय नामाशिवाय. आणि तुका म्हणे बळे जीव दिला पायात आले. बळेच संतांच्या पायावर जीव द्या, त्याशिवाय याची आपल्याला अनुभूती येणार नाही. तुकोबारा सांगतात. आता काय सांगतात बघा, उद्धव काय सांगतो की तो कृष्ण म्हणे उद्धवा, कृष्ण उद्धवाला सांगतो, हा विसाव्याचा विसावा. जेव्हा त्याला आलिंगन दिलं भगवंताने उद्धवाला, तेव्हा कृष्ण म्हणतो की उद्धवा, हा विसाव्याचा विसावा, माझ्या वेदांचा निजगुह्य ठेवा. आणि हाच वेदांचा निजगुह्य ठेवा आहे. वेदांमध्ये हेच सांगितलं आहे की भगवंताची प्राप्ती करून घ्या. भगवंताची चित्तामध्ये चैतन्य आहे, ते चैतन्याची मिठी पाडून घ्या. म्हणून ज्ञानी आहे जो म्हणजे तो देवांचा देव म्हणजे, आणि सर्वस्व माझे चैतन्य तो. ज्ञानवरा सांगतात बघा किती स्पष्ट सांगितले. ज्ञानी आहे जो म्हणजे तो देवांचा देव जाणे. देवांचा देव विचार करा. ज्यांना आपण देव समजतो ना, त्याच्या सगळ्यांचा मोठा देव. ज्ञानी आहे जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे. आणि सर्वस्व माझे चैतन्य तो चैतन्य रूपामध्ये, भगवंत चैतन्य रूपामध्ये आहे. आणि आपल्याकडे ते चैतन्य मिळवणं, चैतन्य स्वरूपाशी एकरूप होणं ही मुख्य भक्ती आपली. आणि ती भक्ती आपल्याला जमली पाहिजे. इथं ते सांगतात. तो कृष्ण म्हणे उद्धवा, तो हा विसावायचा विसावा तुझं म्या. माझ्या वेदांचा निजगुह्य ठेवा. तो हा विसाव्याचा तुझं सांगितला आणि हा वेदांचा गुह्य ठेवा आहे. भगवंताला भेटणं हे मुख्य उद्दिष्ट आहे सगळ्या ग्रंथांचं, सगळ्या वाङ्मयांचं एकच उद्दिष्ट आहे की तुमची आणि भगवंताची मिठी चित्तामध्ये पडली पाहिजे. चित्त चैतन्य मिळाले त्याने निजवस्तूशी दाविले. निजवस्तू आपल्या जवळची वस्तू आहे, पण ती मिळण्यासाठी सगळे वाङ्मय लिहिल्यात. संतांना शरण जायला सांगितलं आहे, पण त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. अनेक प्रकारची भक्ती माणूस करत चाललाय, पण हे लिहिलं काही कोणी सांगत नाही, समजून घेत नाही, सांगणारं कोणी मिळत नाही. ओस पडलाय सगळा परमार्थ. जेणे मोडे लिंग देहाचा यावा, जेणे जीवित्व गाणं आठवे जीवा, तो हा विसाव्याचा विसावा तुझा 21वा. काय सांगितलंय? ह्याने भावना भय देहाचे बंधनातून पाडण्याचे बल कमी होते. याच्याने काय होतं? जेणे मिथ्यात्व हे देह व्हावा, म्हणजे आपला देहभाव खोटा असं आपल्याला लक्षात येतो. जेणे शून्य पडे रूप नावा, आणि रूपाला नावाला काही किंमतच राहत नाही माणसाच्या, तो हा विसाव्याचा विसावा 21वा निरोपीला. कसला रूप? आपण रूपाकडे भाललोय, पण भगवंत म्हणतो मी कसा आहे तर मला रूप नाही, रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया, निर्गुण निराकार तू रघुराया. जो निर्गुण आहे, निराकार आहे, रूप नाही, रंग नाही, काय नाही भगवंताला. आणि तशी आपल्याला मिठी मिळाली पाहिजे. आणि त्या मिठीतून आपल्याला काय होतो? भगवंताची प्राप्ती होतो. भगवंत बरं का, अशा भगवंताची अशी प्राप्ती होते आपल्याला.
आणि ती प्राप्ती आपल्याला मिळवणं हा मुख्य प्रधान उद्दिष्ट या नरदेहाला येऊन आपल्याला मिळायला पाहिजे. श्रीगुरूंच्या कृपेने ते मिळतं आपल्याला, बरं का. जेणे मिथ्यात्वे देह भावा, जेणे शून्य पडे रूप नावा. देहभाव मिथ्या होतो आणि नामरूप विलयात जातो. नाव कसला, रूप कसला, काय कसला, सगळा मग काय करतो, विलयाला जातो. अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा अभाव होतो. मग अज्ञानाचा पण नाश होतो आणि ज्ञानाचाही अभाव होतो. ज्ञान पण निघून जातो आणि माणूस परब्रह्म स्वरूपच होतो. लिहिलं की नाही ते, नव्हे सारीता निराले, लवण मेळ विता जळे. एकदा का ते मीठ समुद्रात गेला, आता सापडेल का मीठ? ते नाही सापडणार. तसा माणसाचं नाव रूप सगळं, ज्ञान अज्ञान सगळं निघून जातो आणि माणूस परब्रह्म स्वरूपच होतो. जेथं ज्ञानाचा होय नाव गोवा, जेथं अज्ञानाचा होय नाव गोवा. अज्ञान काय करतो, निघून जातो. जेथं ज्ञान हे अभावात, ज्ञान पण निघून जातो. तो हा 20व्याचा 21वा निरोपीला. जेथं वेदही वेडवला, वेद पण वेडे होतात. भगवंताला शोधण्यामध्ये वेद पण वेडे होतात. बोधही लाजोनी बुडाला. झालेला बोध, अहम ब्रह्मास्मी बोध आहे ना, तो पण निघून जातो. बोधही काय, लाजोनी बुडाला. आपण ब्रह्म आहोत, अहम ब्रह्मास्मी जाण, हे नवे शुद्ध ज्ञान. हे पण शुद्ध ज्ञान नाही सांगतात. अहम स्वमृत्ती लया सदाय, वृत्तीजन्य ज्ञान ते पण सांगतात. ती पण लयाला जातो. अहम ब्रह्मास्मी जाण, हे नवे शुद्ध ज्ञान. अहम स्वमृत्ती लया सदाय. बघा, ते पण वृत्तीजन्य ज्ञान सांगतात. मग भगवंताला भेटल्यानंतर काहीच नाही तिथे. बोधही लाजूनी बुडाला, अनुभव स्वये थोटावला. अनुभव पण निघून गेला. झाला स्वयंमेव पांडुरंग. आपण स्वतः परमात्मा स्वरूपच होतो. तो हा निरूपिला वेदार्थ. आणि तो काय केलाय, तो हा मी वेदार्थामध्ये त्याचा निरूपण मी केला. हे वेदार्थ सार निरूपण माझं विश्वात्म्याचे निधान, तुझं मी सांगितले संपूर्ण. जे जीवीचे खून उद्धवा. आणि भगवंत उद्धवला सांगतो, ही माझ्या जीवीची खून तुला सांगितली. जीवीची खून कोणते, की मद विश्वात्म्याचे निधान, तुझं मी सांगितले संपूर्ण. जीवीची खून, जीवीची खून सांगितली. आता भगवंत म्हणतो, माझ्या जीवीची खून तुला मी सांगितली. आणि ही खून जी आहे ती भगवंत सांगतो, कुठे ना कुठे साधने करता, गुरुकृपेनं सर्वता, हे न हे कोणाच्या हाता जाण तत्वता उद्धवा. आणि कुठे ना कुठे जरी साधनं केली तरी पण जीव शिवाचं ऐक्य होत नाही, भगवंत उद्धवाला सांगतो. आणि जोपर्यंत जीवाशिवाचं ऐक्य होत नाही तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती कोणालाच होणार नाही. आपला जन्ममरणाचा फेरा कोणालाच चुकवता येणार नाही सांगितले. कुठे ना कुठे साधने करता, गुरुकृपेनं सर्वता. आणि ती कशाने होते, तर गुरुची कृपा असेल तर. हे नको हे कोणाच्या हाता जाण तत्वता उद्धवा, हे कोणाच्या हाताला लागत नाही. गुरुकृपे लागी जाणं आचरावे स्वधर्म पूर्ण. बघा, गुरुकृपेसाठी आपल्याला स्वधर्माचं आचरण करायला सांगितलंय. करावे गा शास्त्र श्रवण वेद पठन तदर्थ. शास्त्राचं पठन करा, वेदांचं पठन करा. ते कृपे लागे आपण व्हावे. दिनाचे दिन धरिता संतांचे चरण, स्वामी जनार्दन संतुष्ट. संतांचे चरण धरलं तर जनार्दन स्वामी सांगतो की मला संतुष्ट होतो, म्हणजे समाधान मिळतो. काही करू नका, कारण काही करू नका, संत संग करा, संतांचे चरण